आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही सणामागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. गुरुपौर्णिमा हा फक्त सण नाही, तर निसर्गाने मानवी मेंदूला दिलेला एक बायोलॉजिकल अपग्रेडचा दिवस आहे. सायन्स सांगतं की या आषाढ पौर्णिमेला चंद्राच्या विशिष्ट गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते कमी होतं. त्यामुळे तुमची सतर्कता वाढते आणि फोकस करण्याची ताकद 10 पटीने जास्त होते. या दिवशी निसर्गातल्या चुंबकीय लहरी आपल्या पिनियल ग्लँड म्हणजेच तिसरा डोळा आज्ञाचक्राला उत्तेजित करतात. म्हणूनच आजच्या दिवशी केलेलं ध्यान म्हणजेच मेडिटेशन किंवा कोणतीही नवीन सुरुवात थेट सबकॉन्शियस माइंडमध्ये लॉक होते, म्हणजे अंतर्मनात साठवली जाते. याच विज्ञानाला आपल्या अध्यात्मामध्ये चित्तशुद्धीचा काळ असंही म्हणतात. आणि 5000 वर्षापूर्वी याच दिवशी आदिगुरु भगवान शिवांनी सप्तऋषींना पहिल्यांदा योग विज्ञानाची दीक्षा दिली होती. गुरुपौर्णिमेला इतकं सहज घेऊ नका. आजच्या दिवशी 15 मिनिटं मेडिटेशन नक्की करा. आणि कुठल्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर हा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या तुमच्या गुरूंविषयी, मेंटॉरविषयी कमेंटमध्ये 2 शब्द लिहून त्यांना थँक्यू नक्की म्हणा. आणि हा व्हिडिओ आत्ता शेअर करून तुमची कृतज्ञता त्यांना व्यक्त करा. धन्यवाद.